घेऊन कितना खाया? आज तो भाई अभी तक 2 हो गए, टाइम बाकी है, देखते थोड़ा कितना होता है तब तक। अभी गिनती चालू करो। 2 2 अरे तर जय शिवराय भावांनो, चला आजचा ब्लॉग चालू करूया आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि मी आता ऑफिसमधून म्हणजे ऑफिसला येत होतो, तर रस्त्यात मला एक सुंदर अशी आयुष्याची गोष्ट भेटलेली आहे भावांनो. तुम्ही बघा, आधी ती व्हिडिओ बघा, नंतरला मग बोल. तर मित्रांनो, हा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ते आजी आजोबा म्हणजे किती वर्ष झाले असतील ते एकमेकांच्या सोबत आहेत आणि आयुष्याचा प्रवास खूप म्हणजे अवघड आहे. त्याच्यामुळे तो जर का सुंदर करायचा असेल तर व्यक्ती ही सुंदर शोधण्यापेक्षा समजूतदार शोधा. चला, बाकी मी सध्या तर चाललो आहे ऑफिसला, चला जाऊया. आणि समोर आपले स्वामींचं मठ आहे, दाखवतो. हे बघा, बाकी चला भेटूया ऑफिसमध्ये. टिंग टिडिंग डिडिंग डिडिंग डिंग डिडिंग डिडिंग टिंग. समोर बस ना, मग तुला दाखवतो ना. एक घेऊन ये ना, एक घेऊन ये ना आपल्या जागेवर. कितना खाया? आज तो भाई अभी तक 2 हो गए, टाइम बाकी है, देखते थोड़ा कितना होता है तब तक। अभी गिनती चालू करो। 2 2 अरे मेरा अभी तीसरा. ये भी अपने ही काटे देखो इसमें। कोणा हे किरणचं आहे ते. वाटी काय करू के देखो। मित्रांनो, लंचमध्ये ऑफिसमध्ये लाईट गेलेली आहे आणि ऑफिसमध्ये काहीतरी विचित्रच दिसतंय. आणि लाईट आली नाही पाहिजे, लाईट मध्ये 2-3 तास मी टाकणार आहे यूट्यूबला. चला पुढे तुम्ही व्हिडिओ बघा. हा भाई आतमध्ये घाबरवतोय. मित्रांनो, ओरिजिनल बुटाकी. तिथे उभा राहा, तिथे उभा राहा, डेंजर वाटशील एकदम. हा भाई आमच्या ऑफिसमध्ये हा आजच राही. कोण आहे भाई? डेंजर वाटतं एकदम. विदाउट फ्लॅश काढ ना. हा रील बघा, रील भाई. हा माझी फ्लॅश बंद करते. साले माझी वाटली. केली ना व्हिडिओ? केली, नक्की केली काय? अरे केली बाई, बघ ना. आम्हाला समजेल. हॅलो मित्रांनो, मी आलेलो मैदानात. इकडे ते ये. चल तुला मी सरप्राईज देतो. बॅग येत आहे, हवं आहे की नको आहे? चल घरी, चल घरी. ओके मित्रांनो, मी आरोला आणलेलं सरप्राईज देतो त्यांना आता. ठीक आहे, इकडे या साईडला येतो, त्या साईडला येता.
लवकर 1 2 3 देऊ कन्फर्म 1 2 3 आपण गावाला जाऊन खाऊया गावाला कधी उद्या. इकडे नको खाव्या ठीक आहे. पण गावाला इकडेच ठेव तुलाच ठेव मला नको आहे खा रे. मला नको आहे रे तुला पण नको मला पण नको. मजा टाकून दे घे तुला. अरे मला नको मी खाऊ ना बरं तुला घे थँक्यू बोल संध्या मॅडमला थँक्यू बोल थँक्यू. संध्या मॅडम बाय. अरे थँक्यू तर बोल थँक्यू बोललो. नीट बोल थँक्यू बाय. टाटा. पडशील तर मित्रांनो ऑफिसमधून पोचलेलो आहे घरी आणि मला सकाळी एक मस्त असं आयुष्याचं पूर्ण जीवनाचा अर्थ समजवणारा एक गोष्ट दिसली ते म्हणजे भावांनो तुम्हाला पण मी सांगितलं दुपारी व्हिडिओ पण दाखवले तुम्हाला त्या आजी आणि आजोबांची म्हणजे आयुष्यात असा व्यक्ती शोधा जो सुंदर नसेल किंवा ॲटिट्यूडवाला नसेल तुम्हाला समजून घेणारा असेल आणि आयुष्य एवढं खलतर आहे म्हणजे आयुष्यात खूप प्रसंग असे येतील जिथे तुम्हाला एकमेकांचा राग येईल एकमेकांबद्दल मनात असं म्हणजे रिलेशन तुटण्यासारखे विचार येतील पण त्याच्यामध्ये पण समजून घेणारी असली पाहिजे अशी व्यक्ती शोधा आणि स्वामी म्हणतातच तर आयुष्याचा खूप स्वामी म्हणतात आयुष्याचा प्रवास खूप मोठा आहे तू सुंदर नको समजूतदार शोध बाकी चला आजच्यासाठी एवढाच आणि बघेन मी अजून काय भेटलं तर टाकेन मित्रांनो फ्रेश होऊन मी आता बसतोय बघून जरा कपड्यांना इस्त्री करायला म्हणजे कपडे मी जरा असंच घालून जातो ना विदाऊट इस्त्री करता आणि थोडा बदलं आज जरा वेळ आहे तर इस्त्री करूया आणि गावाला फोन केला होता मी आत्ताच आणि समजलं की आमच्या इकडे पालखी 2 तारखेला आहे आणि मी सुट्टी 3 आणि 4ची टाकलेली आहे म्हणजे काय करू काय समजतच नाही 2 तारखेला सोमवार आहे काय आयुष्यात काय म्हणजे मी जे डिसिजन घेतो ते नेहमी चुकतातच आहे देवाने काय लिहिलंय काय माहिती ठीक आहे चला सध्या तर मी आपला पर्सनल थोडंसं काम करतो तुमच्याबरोबर बोलत चला मित्रांनो इस्त्री करता जरा तुमच्याशी मला बोलायचं आहे 3-4 दिवसांनी म्हणजे मला वाटतं एक आठवड्यानं आपल्याला आता गावी जायचं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मी घरी आल्यावर किती काम करतो ऑफिसमध्ये आज पण तेच करते थोडंसं इस्त्री वेगळ्या कपड्यांना भलेही माझं पर्सनल काम असेल पण काही लोक मुलं घरात कामच नाही करत काहीच नाही करत आणि मैदानात धावून म्हणजे असं बाहेर कार्यक्रम असेल किंवा कोणत्या नेत्याचं वगैरे काय असेल तर धावून पहिलं घरातून बाहेर बाकी ते सोडायचं ना मला त्याच्यावर काय बोलायचं नाही मी आपलं बोलत होतो की मी घरी येऊन पाणी भरतो कारण आपल्या माणसाची ती गरज आहे अन्न पाणी वस्त्र आणि निवारा म्हणजे राहणं जेवणं खाणं आणि पिणं म्हणजे पाण्याचं बोलतोय मी आता तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल आणि तर त्याच्यावरतीच मी बोलत होतो मला एक मागाशी रील आली होती कोकणी माणसाची नैसर्गिक गरज काय आहे तर त्या मुलाने सांगितलं भावांनो एक शिमग्याची सुट्टी एक गणपतीची सुट्टी आणि मे महिन्यातून आंबे काढायला जाण्याची गावची सुट्टी ह्या सुट्ट्यांची 3 गरज आहेत बास बाकी कोकणी माणसाला काहीच नको आहे बाकी तुम्ही म्हणजे वर्षभर काहीही करा जेवढं पाहिजे तेवढा त्रास द्या पण जॉबवरून भावांनो शिमग्याला तर सुट्टी पाहिजे काय बोलताय आणि माझं पण असं झालंय की माझ्या गावी पालखी 2 तारखेला आहे आणि मी सुट्टी टाकून झालोय 4 आणि 5 तारखेची काय करायचं आता म्हणजे माझ्या आयुष्यात मी जेवढे निर्णय घेतोय
देव त्याच्या अपोजिटच करते लोकांना. म्हणजे असं का करते काय माहिती. देव माझ्या लागी लागलाय. म्हणजे जेठालाल सारखं आयुष्य झालं भावा. सिच्युएशन जेठालाल सारखी झाली. मी करायला जातो चांगलं पण होतं भावानं वाईट. शनी 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 बोलते उसको. चला सध्या तर काम करतो. भरपूर काम आहे माझ्याकडे. तुम्हाला तर माहितीच आहे, बघताय तुम्ही. आणि चला शिमग्याला तर जायचंय गावी, काही येऊ दे. बाकी सध्या चला काम करतो. बाय बाय, गुड नाईट आणि जय शिवराय. व्हिडिओ बघत राहा. थँक्यू, बाय बाय आणि गुड नाईट. चलो बाय.